नागपूर पालिकेसाठी भाजपचं जाहीरनाम्याचं काम सुरू आहे। क्यूआर कोडच्या मार्फत नागरिकांकडून सूचना मागवण्यात आलेल्या आहे। नागपूरच्या विकासासाठी सूचना देण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे। तर जाहीरनाम्यासाठी भाजपचं मतदारांकडून या सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी जी आहे ते पार्टी डिफरन्स मागणार आहे, कारण पक्षांनी वेगवेगळी कल्पकता जी आहे ते निवडणुकीत वापरत असते। यंदा सुद्धा वेगळी कल्पकता जी आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरली गेली आहे। आपल्यासोबत भाजपचे प्रभारी स्वतः आमदार प्रवीण दटके काय सांगा, एक नवीन कल्पकता वापरली गेलेली आहे। ही कल्पकता एका अर्थाने जनतेच्या मनातून असलेले जे आहेत त्यांची समस्या आहे ते थेट क्यूआर कोडनं मांडणार आहेत। काय एकंदरीत ही कल्पकता असणार आहे? अधिक दरवर्षी आम्ही जनतेच्या इच्छा आकांक्षा काय याचा विचार करतो। माननीय गिरीश्वरांच्या नेतृत्वात दरवर्षी आम्ही तो करायचो। कुठे पेट्या ठेवायचो, कुठे काही ठेवायचो, त्यातनं सूचना मागवायचो। आज तरुण पिढी अधिक मतदार झाली आहे, त्यामुळे क्यूआर कोड सारखी सिस्टीम आली आहे, त्यामुळे ती अवलंबायचा विचार झाला। ताकदीचे कार्यकर्ते आहे, एकेका जागेवर 10 लोकांचे एकसारख्या ताकदीचे आहे, त्यामुळे अनेक वर्ष मागच्या वर्षी पण 2,500-1 हजार लोक आले होते। त्यामुळे आता ते जे काही आहेत ते आमच्या पक्षाकडे ती ताकद आहे, तेवढे कार्यकर्ते आहेत, तरुण नेतृत्व आमच्याकडे अधिक चांगलं आहे, महिला नेतृत्व आमच्याकडे आहे, ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला आमच्या नेत्यांचा आशीर्वाद आहे। त्यातनं म्हणून हा पक्ष ज्या पक्षाकडे जनतेचा कल असतो त्याचकडे एवढी उमेदवारी असते। त्यामुळे जनता आमच्याकडे आहे आणि आम्ही त्यांचा विश्वास सार्थ करू असाच मला हे होते आपल्यासोबत आमदार प्रवीण दटके। तेजस मुळतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।